2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राहुल शेठ थिगळे, युवा उद्योजक खेड माननीय रणजित भाऊ गाडे पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माननीय दत्ता भाऊ आवळे, युवा उद्योजक वेताळे, मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड वेताळे वाडा येलवाडी। थँक्यू डीसे। विशेष करून आज दीपक मंडले सरांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय। माझ्यासारखे देखील युवा तरुण समालोचकाला संधी देण्याचं काम, ज्यांच्यामुळं आज या व्यासपीठावरती बोलण्याची संधी मिळाली, आदरणीय दीपकजी मंडले सर आवर्जून उपस्थित आहेत। यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात दीपकजी मंडले सर आणि त्यांच्या समेत सोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये ललित मुसळे सर। या सर आपलं स्वागत आहे। धन्यवाद उत्तम सर। एवढं कौतुक केल्यानंतर जबाबदारी वाढते, कारण कौतुक झाल्यानंतर माणसांची अपेक्षा वाढते, ज्याचं कौतुक केलं त्याच्यावरची जबाबदारी वाढते। त्याबद्दल तुमचं मी नक्कीच अंतःकरणापासून आभार आहे। ललित मुसळे सर आपल्याबरोबर त्या ठिकाणी जॉईन होत आहेत। जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाला सुरुवात। एका बाजूनं मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड येलवाडी वेताळेवाडा हा संघ मैदानावरती आहे, दुसऱ्या बाजूनं SBMCC म्हाळुंगे इंगळे हा संघ मैदानावरती उतरतोय। स्ट्राईक एंडला आसिफ तांबोळे, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश आहे, तर गोलंदाजी मार्कवरती दूरवरच्या एंडकडनं येतोय तो निहाल तुसामत। पंचांना विनंती, एक 2 मिनिटं। निहाल तुसामत समोर बॅटरला त्या ठिकाणी त्रास होते, पलीकडे पार्किंग मध्ये ज्या 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी पार्किंग केल्या आहेत, पलीकडच्या बाजूच्या काच अलीकडे चमकत आहेत, त्यामुळे विनंती केली जाते गाडी मालकांना ज्या पार्किंग मध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग केलेल्या आहेत त्यांना विनंती आपण गाडी पलीकडच्या पार्किंग मध्ये पार्किंग करा, ही आपल्याला विनंती आहे। मॅच सुरू होईल, पुन्हा एकदा आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून समालोचन। जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू निहाल दूरवरच्या एंडकडनं घेऊन येतोय। हा चेंडू फुल टॉस होता, सरळ ढकलून दिला मिड ऑफला। फिल्डरनं अमर गोरेनं चेंडू तो नक्कीच गॅदर करण्याचा प्रयत्न केला, हातामध्ये जरी तो आला नसला तरी धावा जास्त देणार नाही। सिंगलच्या साह्यानं आसिफने सुरुवात केली। आसिफच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह असतील, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये फार लवकर तो माघारी परतला होता। शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याचा संघ मला वाटतं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी परत सज्ज होतोय। काय सामना झाला मगाचा, जबरदस्त, पाहत राहावा असा सामना तो होता। यावेळेस चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। बऱ्याच दिवसानंतर ललित मुसळे सर सुद्धा माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत। अनेक वेळा आपण सांगत असतो, मनुष्य वयाच्या दुसऱ्या वर्षी बोलायला शिकतो, काय बोलावं हे कळायला आयुष्य निघून जातं। शब्दांना धार असते, त्यामुळे शब्द जपून वापरावे लागतात। नासिर भाईंचं लक्ष बारीक आहे। पुढचा चेंडू, परत त्याचा चेंडू ऑफ साईड हलक्यात ढकलू दिला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव तिकडे मिळेल। उत्तम सरांनी मग सांगितलं, कारण उत्तम सरांना रात्री 11:15 वाजता सुद्धा मी विचारलं, सर उद्या यायची गरज आहे का, कारण 2016 पासून समालोचनाचा फार कमी वेळ देता येतो, त्या ठिकाणी जवळपास नाही असाच विषय आहे। परंतु एक कारण सांगेल मी तुम्हाला खेळमध्ये येण्याचं या चेंडूनंतर। आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, 1 2 का 3, पाहूया पंचांचं म्हणणं काय। पंचांना असं वाटतं चेंडू अंगाला स्पर्श करून गेला। दुसऱ्या बाजूनं रिव्ह्यूचं नक्कीच इशारा विकेट किपर करतायत। बरेचसे नियम आहेत, बऱ्याचशा अटी आहेत, बरीचशी गणित आहेत, बरीचशी समीकरणं आहेत, ती सोडवावी लागतील हा सामना जिंकायचा असेल तर। 14 नोव्हेंबर 1992 हा तो दिवस होता, ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा तिसऱ्या पंचाचा वापर केला गेला। इथे मात्र खेळाडूंना रिव्ह्यू नाहीये, पंचांना वाटलं तर ते अंपायर्स कॉलचा वापर करू शकतात, अशा प्रकारचे नियम या स्पर्धेमध्ये। चांगली गोलंदाजी निहालची। ऑनर त्या ठिकाणी परत चेंडू आहे तसा नक्कीच उचललाय गोलंदाज पाहतच राहिलाय, जातोय सीमा पार, एक शानदार चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। 4 धावांनी धावफलक पुढे येतोय, 10 धावा। पॉवर प्लेचं षटक सुरू असताना निहालच्या गोलंदाजीवर चढलेला हल्ला। हा चेंडू ऑफ्टमच्या बराचसा दिशेनं आसिफ गेला होता, मोठ्या आशेने त्यांनी पंचांकडे पाहिलं। चेंडू सर टप्पानंतर चेंडू ऑफ्टमच्या बराचसा बाहेर गेलाय। पंच महेश जाधव सरांनी नकार दिलाय आणि ते त्याला मी अनेक वेळा सांगतो की ज्यावेळेस हल्लीच्या काळामध्ये फलंदाज शफल होतात, थोडंसं आपण डीजेवाल्या बाबूंना संधी देऊया आणि त्या नियमाचं विश्लेषण मी करेल आपल्याबरोबर।
पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक चंद्रकांत शेठ बच्चे, अशोकजी कोळेकर, त्याचप्रमाणे अशोकराव साळुंके, त्याचप्रमाणे चेअरमन शिवाजी शिवेकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. विनायकजी लोखंडे, पोर्टिया मेडिकल कंपनीचे मॅनेजर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी एक विशेष सन्मान केला तो ज्यांनी स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य दिलेलं आहे. उद्योजक समीर शेठ ठोंबरे आणि उद्योजक सनी भाऊ सयाजी कोळेकर या दोन्ही मांडणाऱ्यांना विनंती, आपला व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. एक स्पोर्ट्स सायकलचं आपण सौजन्य दिलं त्याबद्दल आपला विशेष सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण व्यासपीठावरती या समीर शेठ ठोंबरे आणि सनी भाऊ कोळेकर या दोन्ही मांडणाऱ्यांना विनंती आहे. हिंद केसरी वाजंत्री दीपक शेठ नेटके आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. आपलंही स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. इस बार देख लीजिए वाइट गेंदे अंपायर ने हमें यहाँ पे कह दिया है. और दीपक सर यहाँ पे जो एलिमिनेटर राउंड था, यहाँ पे पहला टीम यहाँ पे फाइनल पे चला गया है. अमित राउड एंड कंपनी था वो, और उनके साथ अभी जो भी ये मुकाबला होने वाला है, इनमें से जो भी टीम जीतेगा वो फाइनल के लिए चला जाएगा. बल्लेबाजी के लिए सहवाग नाम से ये जाने जाते हैं. ये आलंदी गांव के ये खिलाड़ी है. इस बार देख लीजिए बड़ा स्ट्रोक सचिन बर्गे वहाँ पे, और कुछ अच्छे करने की कोशिश, बहुत सही फील्डिंग यहाँ पे. दीपक सर क्या लगता है सचिन सर के पास देख के, ऐसे इनका उम्र देख के या उनका फील्डिंग देख के? सचिन बर्गेला जेव्हा देवानं जन्म द्यायचं ठरवलं असेल त्यावेळेस त्याला जन्म देतानाच देवाने एक वर दिलाय, तू क्रिकेट खेळ, माझा तुला वर आहे, तुझ्या हातातनं चेंडू कधी सुटणार नाही. यही इनकी खासियत है. मैं हमेशा देखता हूँ हर ग्राउंड पे बहुत चुस्त और फुर्तीले रहते हैं सचिन बर्गे. ये राजगुरुनगर प्रीमियर लीग ये 5वां संस्करण यहाँ पे हमें दिखाई दे रहा है. और आज फाइनल का दिन है. जिस तरह से बल्लेबाजी और गेंदबाजी हो रही है, अमर गोरे इस बीच, और देख लीजिए स्ट्राइक रोटेट करना बहुत ज़रूरी है यहाँ पे, सिंगल रन लेते हुए. और अमर गोरे की यही खासियत है, बहुत अच्छी गेंदें डालते हैं, डीप होने वाली गेंदें, और मतलब वही इनकी गेंदबाजी है जो इनकी खासियत है. सर नक्कीच अमरनं ज्यावेळेस उत्तम सरांनी अमरला बोलतं केलं तसं अमर तोंडानं कमी बोलतो, त्याची बॅट जास्त बोलत असते. परंतु ज्यावेळेस त्याला बोलतं गेलं त्यावेळेस त्याने बरंचसं मनातलं तरीकाने सांगितलं. त्याने सांगितलं, आमच्या संघमालकाने सांगितलं फ्री हँड खेळा, फ्री माइंडनं खेळा, जेवढं काय तुम्हाला निवांतपणे खेळता येईल तेवढं खेळा. आणि तोच आपल्या संघ तरीकाने खेळाडूंना त्याचं सांगत एक चांगल्या प्रकारची व्यूहरचना केली. इस बीच आसिफ जो आइडॉल की भूमिका ये टूर्नामेंट में निभा रहे हैं. और देख लीजिए अंदर वाली गेंद थी, यहाँ पे थोड़ा बल्ले से मुंह मोड़ लिया गेंद ने, और तब तक डॉट गेंद रही. सर कितना स्कोर आगे डेवलप होना चाहिए? जैसे भी बल्लेबाजी देख अपने यहाँ पे सोचा है 107 रन किए थे पहले मैच में. दूसरे मैच में भी देखा जाए तो रन थोड़ा कम था, बट बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. इस बार अमर गोरे की जो भी सोच रहेगी और आसिफ की जो बल्लेबाजी की जो सोच रहेगी, तकरीबन कितना स्कोर हो पाएगा? हा चेंडू आसिफ या चेंडूची वाट पाहत होता, नव्हे तर तो फार जीव लावून वाट पाहत होता. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर पाबळवरतून खास प्रशांत जाधव ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. समीर शेठ ठोंबरे आणि सनी भाऊ कोळेकर आपला विशेष सन्मान केला जातोय. विनंती, आपण सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावरती या. ओ टू कॉम्बॉक्स. अमर यावेळेस चेंडू मला वाटतं पायरीकडे एलिव्हेशन देता आलं नाही. बॅटच्या खालच्या अगदी आतल्या टोकाला तो चेंडू लागला, त्यामुळं इलेव्हेशन भेटू शकलं नाही. सचिन बर्गेकडे तो चेंडू जातोय. आत्ताचा स्कोर जर पाहिला तर 21 धावा ललित सर धाव फलकावरती आहे. आणि मला वाटतं आसिफ आणि त्याचा संघ अपेक्षा करेल आपल्याला 80च्या पुढे जायचं आहे. यस सर वही सोच रहेगी. गणेश गुंडे, आसिफ तांबोली, भूषण गोले, गणेश वाडेकर, प्रकाश जी बोमले, ये सब के एक यूनिटी टीम है और बहुत अच्छी गेंदबाजी एंड बल्लेबाजी करके ये टीम ऊपर आई है. तो यही इनकी खासियत रहेगी. ये देख लीजिए अंदर वाली गेंद, बैट का अंदरूनी किनारा था और फाइन लेग पे सर 4 रन यहाँ पे मिलते हुए. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो युवा उद्योजक मारुतीदादा सावंत आणि गोरखदादा सावंत
आडेनगरीवरतून आपण पाहिलं तर उपस्थित आहे, त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर गणेश भाऊ नातीर आणि त्यांचा मित्रपरिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये त्यांचं मनापासून स्वागत आहे. आदरणीय समीर शेठ टोंबरे आणि सनीभाऊ कोळेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये केलेला आहे. त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. आपल्याला विनंती केला तर आपण व्यासपीठात या. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि तो सन्मान या ठिकाणी देण्यासाठी मी विनंती करतो हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय जावेदभाई तांबोळींना विनंती, आपण व्यासपीठात या आणि आपण ज्यांनी या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य दिलेलं आहे समीर शेठ टोंबरे आणि सनीभाऊ कोळेकर या दोन्ही मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. ओ टू कॉम्बॉक्स. 25 धावा ललित सर धाव फलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12.5 त्या ठिकाणीच्या सरासरीनं हा धाव फलक पुढे जातोय. वैयक्तिक दुसरं संघाचं षटक क्रमांक 3 घेऊन निहाल दूरवरनं येतोय. 2 सीझन तो MPLचे खेळलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काम करत असता आज लेदर बॉल क्रिकेट सुद्धा तो गाजवतोय. समोर आसिफ आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. गणेशला तो इशारा करतोय आसिफ, मित्रा इथे धाव होऊ शकली असती, परंतु त्या धावेसाठी बहुतेक हा आळंदी गावचा अगदी जबरदस्त खेळाडू गणेश तयार नव्हता, त्याने नकार दिला आणि हा चेंडू डॉट येतोय. यस सर, जैसे भी हम बात कर रहे थे यहाँ पे 25 रन और भी 4 ओवर बाकी है यहाँ पे. और आसिफ की जो बात कर रहे थे, उनका बॉडी लैंग्वेज थोड़ा बहुत ही ऐसा जैसे देखे तो नॉर्मल है, बट बहुत अच्छे स्ट्रोक खेलते. ये देख लीजिए, एक्स्ट्रा कवर पे और एक है यहाँ पे रन जुड़ता हुआ. और ये ओवर में अगर 5-10 रन भी आते हैं तो मतलब कोई मुश्किल नहीं रहेगी. बट जो भी लोकल जो भी प्लेयर यहाँ पे खेलते हैं उनको कम से कम 30-40 रन आना चाहिए, यही सोच रहेगी ये टीम की. और सर ये टूर्नामेंट जो आयोजन करता है, जैसे बहुत सारे लोग यहाँ पे, जावेद भाई है, ये हमारे पिंटू सातकर है, आशु भाऊ है, और ये राहुल थिगले साहब भी हमारे. तो क्या लगता है इन्होंने ये जो आयोजन किया वो कैसा लगता है आपको यहाँ पे आए? मी तुम्हाला मगाशीच तो विषय सांगणार होतो परंतु चेंडू चालू झाला आणि तिकडे थांबावं लागलं. करू कंटिन्यू आपण. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटची टॉप एज घेतोय, अगदी फिल्डरला वळसा घालत चेंडू सरळ गेलाय फाईन लेगच्या दिशेला. चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावरती विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. समीर शेठ टोंबरे आणि सनीदादा कोळेकर या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं तर ज्यांनी स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. गणेशच्या बॅट बंद, यावेळेस बॅट त्या ठिकाणी आपण पाहतो इनसाइड आउट. आंतरराष्ट्रीय षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. गणेशची ओळख तुम्ही सहभाग म्हणून करून दिली आणि खरं पाहता हा फटका खेळणं ललित सर तुम्हाला माहिती आहे, आम्ही सर्वजण खेळलेलो आहे आणि जे खेळलेत त्यांना माहिती आहे हा फटका सोपा नाही. हाँ सर, यही मैं बात कर रहा था. गणेश गुंडरे जो इनका नाम है, इनको सहवाग नाम से इसीलिए जाना जाता है. ऑन साइड के जो भी स्ट्रोक रहते हैं इनके ऑफ साइड के, तो बहुत बढ़िया खेलते हैं. ये पॉइंट पे खेलते हैं, एक्स्ट्रा कवर पे खेलते हैं, सामने खेलते हैं. ये शॉर्ट गेंद भी बहुत सामने अच्छा छक्का मार सकते हैं. मतलब इनकी ये स्ट्रेंथ है, बहुत अच्छे बल्लेबाज ये जाने जाते हैं. इन्होंने शॉर्ट क्रिकेट ज़्यादा खेला है. इनके बाद फिर ये फुल पिच में आ गए, फिर भी बहुत अच्छा नाम किया. और आज जो आलंदी गांव का जो भी नाम है वो नीलेश पिंजारी रहेगा, सोमनाथ गायकवाड़ रहेगा या सहवाग रहेगा, तो इनसे नाम से ज़्यादा जाना जाता है. जैसे मतलब क्रिकेट की बात किया जाए तो नक्कीच आळंदी गावाला क्रिकेटची फार मोठी परंपरा आहे. त्या परंपरेनं अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिलेले आहेत आणि त्याच यादीतलं हे एक नवीन नाव आहे गणेश. यांचा खेळ या अगोदर जास्त मग कधी मी पाहिला नव्हता, परंतु आज जेवढे काय फटके गणेश यांनी खेळलेले आहेत आणि सगळ्यात मला त्यांचा कॉमन सेन्स आवडला. कधी आसिफनं जो कॉल दिला होता ना, गणेश तिथे पळाले असते 90% जास्त शक्यता होती रनआउट होण्याची. तो कॉल जो दिला तो फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून ते अजून खेळपट्टीवरती आहेत. इस बार अगली गेंद और देख लीजिए रिवर्स स्ट्रोक खेलने की कोशिश. यहाँ पे कुछ रिक्स लेना चाहते थे. जैसे निहाल की गेंदबाजी पे एक चौका भी आया है तो एक छक्का भी आया है, तो कुछ रिक्स थी. और वही सोच रहेगी निहाल की भी कि ज़्यादा बिंदी गेंदें यहाँ पे डाला जाए, क्योंकि 36 रन यहाँ पे है और स्कोर थोड़ा आगे जाता हुआ. तकरीबन अगर 80 रन किया जाए तो मैच में कुछ ट्विस्ट आ सकता है. इस बार पॉइंट की तरफ खेलने की कोशिश, फील्डर वहाँ पे आ चुके हैं, 1 रन ले लिया, दूसरे रन की कोशिश, तब तक बस एक ही.
याचबरोबर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मंडळी संपतोय. 37 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं झालंय. नव्हे तर ते गेली 5 वर्षांपासून होत आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं राजगुरुनगरमध्ये येण्याचं एकमेव त्या ठिकाणी फार मोठं कारण आहे. आमच्या पारनेर शहरामध्ये एक स्पर्धा भरली होती आणि आशुभाऊ बंडलकर तिथे त्यांचा राजगुरुनगरचा संघ खेळचा संघ घेऊन आले होते. आणि त्यावेळेस भाऊंनी मला एकच वाक्य बोललं होतं, वर्षभरात अजिबात खेळच्या दिशेने येऊ नका, पण एक दिवस येत जा आमच्यासाठी. ते वाक्य आजही मला 4-5 वर्ष झाल्यानंतर माझ्या लक्षात आहे. आणि खरं तर ही अशी प्रेमाची माणसं आहेत त्यामुळे पावलं वळतात. खरं तर मी तुम्हाला सांगितलं 7-8 वर्षापासून मला माईकची भीती वाटायला लागले. फार कमी वेळा मी माईक हातात धरतो, परंतु खेळमध्ये धरायला तो आनंद वाटतो. कारण इकडे चांगलं क्रिकेटिंग ब्रेन, क्रिकेटचा आनंद घेणारी आणि क्रिकेटची जाण असणारी प्रेक्षक आणि आयोजक मंडळी आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. सामन्यामध्ये थोडंसं ट्विस्ट आणि गोलंदाजी मार्कवरती अमर गोरेला त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी चान्स दिलेला आहे सचिन बर्गे सरांनी. तर स्ट्राईक एंडला सेहवाग. क्रॉस स्ट्रोक होता त्या ठिकाणी. सचिन बर्गे चेंडूवरती पोहोचले तर त्याच्या पाठीमागून प्रशांतनं चेंडूला कव्हर केले आणि त्या दरम्यान या 2 धावा स्कोअरशीटला नक्कीच घेऊन जातील पुढे. थँक्यू. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत शेठ बच्चे, सुखदेव शेठ कोळेकर, तुषार शेठ कोळेकर, त्याचप्रमाणे अविनाशजी शिवेकर, समाधानजी शिवेकर, नवनाथजी दिवटे, सचिन चव्हाण, प्रतीकजी गडदे, ओमकारजी शिवेकर, भंदाज शिवेकर, गणेशजी गडदे, गणेश दातीर यांनी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स ललित सर, दीपक मंडले सर. थँक्यू. सचिन बर्गेचा थ्रो पहा, फक्त थ्रोवरती विकेट मिळवली. वाह क्या बात है. टाळ्या वाजवा म्हणून प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही. आसिफ तांबोळी दुर्दैवरित्या धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. काय विकेट मिळवली. म्हणजे तुम्हाला सचिन बर्गे खरं तर फार मोठा प्रेरणास्रोत आहे या खेड तालुका क्रिकेटमधला, महाराष्ट्र क्रिकेटमधला आहे. तसाच फिटनेस. आसिफला वाटलं सचिनचं थोडं कलेक्शन करताना थोडासा गडबडलाय, थोडासा बॅकफुटवर गेला, चेंडू हातात उडलाय. हीच संधी आहे दुसऱ्यावर घेण्याची. 2 फुटही पुढे येऊ दिला नाही. 2 फुटात काम तमाम. एवढी ॲक्युरसी आहे सचिनच्या क्षेत्ररक्षणामध्ये. मी तुम्हाला सांगितलं सचिन बर्गेच्या हातातनं चेंडू सुटणं म्हणजे शिंक देताना श्वास थोडासा थांबल्यासारखं आहे. तर तेव्हाच फक्त त्याच्या हातातनं चेंडू सुटू शकतो. जैसे भी आदमी की उम्र बढ़ती है तो उनका गेम थोड़ा स्लो होता है, बट उनके बारे में थोड़ा अलग है सर. उनका जितना भी उम्र हो रहा है उनका गेम उतना बढ़ता ही जा रहा है. जैसे भी उनकी गेंदबाजी है, बल्लेबाजी है, ये भी टूर्नामेंट में उन्होंने बहुत ज़्यादा रन किया टीम के लिए. अमर गोलंदाजी मार्कवर सज्ज. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं भूषण गोळे, पहिला चेंडू स्क्वेअर ड्राईव्हचा नजाकत भरा फटका. 1 2 3 4 5वा टप्पा पडताना क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला आणि भूषणला 2 धावा कमी त्या ठिकाणी दिल्या. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत 40 धावा धावफलकावरती आहेत. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये अनेक वेळा 42 धावा धावफलकावरती आहेत. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक जवळपास 4थं षटक निम्म संपत आले ललित सर. हाँ, यही रहेगा. मैं बोला था सर, अमर गोरे बहुत अच्छे गेंदबाज है, भले बाती जानते हैं भूषण को क्या गेंदबाजी करना है और वो भी जानते हैं कि अमर भाई क्या गेंदबाजी करने वाले. ओ इस बार बल्ले का बाहरी किनारा था, एक्स्ट्रा कवर पे खेलना चाहते थे स्ट्रोक. और अमर भाई की यही खासियत है. ये भी 40+ के बहुत अच्छे खिलाड़ी है सर और बहुत अच्छे प्लेयर जाने जाते हैं लेफ्ट हैंडर में. राजगुरुनगर तालुके के हम लोग जो भी बात कर रहे थे तो उनमें से ये टॉप मतलब ऑलराउंडर रहेंगे अमर गोरे, क्योंकि मतलब इनसे ज़्यादा क्रिकेट अभी तक लेफ्ट हैंडर ये तालुका में कोई खेला नहीं रहेगा. अमरचा शांतपणा मला फार आवडतो. शांतपणा त्याचा बघून जातो. हा चेंडू खोलो टप्प्यात होता, ऑफ साईडला खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. तो मात्र निहाल लॉंग ऑफला त्यानं क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे केलंय. एकंदरीत क्षेत्ररक्षण जर अमरने या षटकामध्ये जर सजवलं तर आपण पाहतो लॉंग ऑनला आसिफ आहे, डीप मिड विकेटला सचिन आहे, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, लॉंग ऑफला निहाल आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू लावलाय. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं राजगुरुनगर शहराचे प्रसिद्ध उद्योजक एजाजभाई तांबोली, त्याचप्रमाणे रमेश शेठ पावडे, मयूरभाऊ भोंगसे आपण उपस्थित झालात. मनापासून स्वागत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा हा चेंडू ऑफ टर्मच्या दिशेला, वाईड बॉल.
संजय भालेराव सरांनी मात्र इथे अतिशय विचारपूर्वक हा वाईट दिला. अमर नाराज आहे. आपण पाहतोय विकेट किपरही त्या ठिकाणी काहीतरी नाराजी व्यक्त करतोय. पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. अतिशय अनुभवी पंच आहेत. अनेक वेळा मी सांगतो, सीतारामदादा चौधरी सुद्धा नेहमी सांगायचे पंच कसे असावेत, पंच शरीराने सुदृढ असावेत, पंचांना क्रिकेटच्या नियमाची चांगली जाणीव असावी, पंचांना त्या ठिकाणी जात धर्म वंश भेद पंथ याचा विचार न करता पंचांनी निर्णय द्यावा आणि पंचांचा कॉमन सेन्स नेहमी जागा असावा. असे सर्व गुण असणारे हे पंच आहेत. यस, इस बार सहवाग क्या रणनीति बनाए रहेंगे और देख लीजिए नो गेंद यहाँ पे. जैसे भी सर बात कर रहे थे कि गेंदबाजी की जो भी बात कर रहे थे अपन कि गेंदबाजी जो है अमर के हाथ से वो बाहर की तरफ जा रही है, क्योंकि हवा का मोड़ वो साइड से है, गेंदबाजी नीचे की तरफ जा रहे हैं, सहवाग भी वही कर रहे हैं, बट गेंद ठीक से बल्ले से नहीं आ रही है. तो अमर भाई की ये खासियत रहेगी या बल्लेबाज को वो शॉट्स भीग रहेगा. जैसे भी ये अपन मैच के बारे में सोच रहे हैं, बहुत सारे स्ट्रोक ऐसे आए नहीं है, बट ये गेंदबाजी अमर भाई को मैं हमेशा बहुत ज़्यादा टूर्नामेंट में देखता हूँ, वो यही गेंद पे बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं, मतलब यही लाइन पे. फ्री हिटचा नक्कीच या ठिकाणी इशारा पंच करतायत. पाहूया गणेश कशा प्रकारचं फलंदाजीचं प्रदर्शन करते या फ्री हिटच्या चेंडूवरती. लेफ्ट आर्मवर द विकेट आला. अमोर यॉर्कर चिवून टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस बनवला, पाठवून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर. खणखणी षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. या ठिकाणी आज देखील प्रेक्षकांसाठी खुशखबर असणार आहे. एक स्पोर्ट सायकल आणि इतरही 10 वस्तू आपण लकी ड्रॉ साठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. लकी ड्रॉची किंमत फक्त 20 रुपये असणार आहे. 20 रुपयामध्ये तुम्हाला कदाचित एक कुपन लागलं तर 8,000 रुपयांची स्पोर्ट सायकल आणि इतरही 10 वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात. त्यामुळे ज्यांना कुपन खरेदी करायचं आहे त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आडेनगरीचे उद्योजक मारुतीदादा सावंत, गोरखदादा सावंत यांनी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स दीपक मंडले सर, ललित मुसाळे सर. 51 धावा, अर्धशतक पूर्ण होत आहे. ते मात्र मैत्री ग्रुप स्पोर्टचा रवी सप्रे हा दूरवरच्या एंडकडनं ललित सर. खरं तर मला मगाशी अमरचं जे बोलणं होतं त्या बोलण्यामधले काय काय पॉईंट अजून माझ्या डोक्यामध्ये नक्कीच घोळतात. अमरनं सांगितलं होतं आयकॉन येणार 51 धावा. इथं तर स्क्रीनवरती 1/51 दाखवते 4 ओव्हर नंतर. धावफलकावरती आपण पाहतोय परत षटक क्रमांक 5 सुरू होतंय मैदानाच्या आतमध्ये. अमरनं जी गोष्ट मागे सांगितली, हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. 2 फिल्डर सचिन बर्गे फार दूरवरनं चेंडूच्या मागे आणि सचिन समोर मला वाटतं तुम्ही थ्रो पहा, तो मला वाटतं फार ॲक्युरेट आहे त्या बाबतीत. आणि भूषणला माहिती आहे इथं रिस्क घेऊन जमणार नाही. तर अमरनं जी गोष्ट सांगितली, आयकॉन येऊन खेळणार आहेत, आयडॉल येऊन खेळणार आहेत. आपल्या तालुक्यातल्या मुलांनी सुद्धा हे मैदान गाजवणं गरजेचं आहे आणि ते मैदान तुम्ही जर गाजवलं तरच तुम्ही क्रीडा जगतामध्ये तुमचं नावाची चर्चा होणार आहे. नहीं, वही तो हम बात कर रहे थे सर इसके पहले मैच में. इस बार देख लीजिए सहवाग और ये लंबा छक्का या चौका अंपायर यहाँ पे सिग्नल करते हुए, जो साहिल राउत की जो बात कर रहे थे हम इसके पहले मैच में बहुत अच्छी बल्लेबाजी की. आइकॉन और आइडॉल जो भी आउट हो चुके थे. या ठिकाणी कृपया आपण चेक, पंचांचा अंपायर कॉल आहे, हा चौकार आहे की षटकार आहे आपण चेक करून सांगायचं आहे. तरी TV रिप्लेच्या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग टीमला विनंती आहे, आपण हा निर्णय आमच्यापर्यंत कळवा की हा चौकार आहे की षटकार. तिसरे पंच श्री पुष्कराज चेक करतील आणि आपल्यापर्यंत कळवतील. 6 रन है सर यहाँ पे. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 58 धावांवरती धावफलक पोहोचतोय आणि आता कीपरला क्लोज इन बोलवलंय. मला वाटतं स्ट्रॅटर्जी ललित सर काहीतरी आता इथे चेंज करण्याचा प्रयत्न आहे. यस सर. जैसे भी अभी गेंदबाजों का ज़्यादा ये मोटिव रहता है कि सर ऑन स्टिक पे ज़्यादा गेंदबाजी किया जाए.
बट सहवाग वहाँ पे ज़्यादा स्ट्रॉन्ग खेलते हैं तो गेंदबाजों को कुछ अलग तरीका यहाँ पे यूज़ करना होगा। निहाल यहाँ पे बहुत दूर वाले छोर से गेंद पे आते हुए तब तक यहाँ पे 2 रन। सर हमने जैसे पहले देखा कि 3 ओवर में ज़्यादा रन नहीं था, फिर उसके बाद भी थोड़ा चेंज हुआ, घेर थोड़ा शिफ्ट हुआ और भूषण गोले एंड सहवाग ने बहुत अच्छी यहाँ पे बल्लेबाजी की। सहवाग हमें मतलब उन्हीं सहवाग नाम से जाना जाता है एक्चुअली, ज़्यादा इनका नाम गणेश है। और जब 2 ओवर ख़त्म होने के बाद तीसरा, चौथा या 5वां ओवर जब स्टार्ट हुआ सर, तो स्कोर थोड़ा थोड़ा आगे बढ़ता हुआ 60 रन हो चुके। अभी भी ये ओवर के 3 या 4 गेंदें या 3 गेंदें शेष रहेगी और उसके बाद मतलब ओवर के ओवर तो 80 रन तक ये टीम चली जाएगी। बॅकफुटला गेला, जबरदस्त अपरकटचा हा फटका डीप पॉइंट सेमरेचला फोडून जातोय 4 धावांसाठी। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। गणेश गुंडरे नक्कीच 15 चेंडू 44 धावांवरती नाबाद खेळतोय। 6 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या क्वालिफायर बॅच नंबर 2 मध्ये। पवे अर्धशतक पूर्ण करणार की गोलंदाज त्याला थांबवणार। बॅकफुटला गेला त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय थोडासा बाहेर निघाला, पिचच्या खोलीचा वापर केला, 48 धावांवर पोहोचतोय गणेश। टीमचा स्कोर पोहोचतोय 68 धावांवरती। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। ह्या गोष्टी नक्कीच विचार करायला लावतात, कारण मगाशी आपण पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर डीप स्क्वेअर लेगला मागे सरकवला, विकेट लांब होता, तो विकेट किपर लांब होता, तो स्टंपच्या जवळ आला, परंतु गणेशनं लगेच आपला ठिकाणी गिअर बदलला। त्यानं काय केलं, लेग साइडचा विचारच सोडून दिला। 2 सुंदर फटके त्यानं ऑफ साइडला खेळलेले आहेत आणि धावफलक तो घेऊन जातोय 68 धावांवरती। सर मैंने कहा था कि ये शॉर्ट पिच खेलने वाले ये बहुत अच्छे खिलाड़ी है गणेश, इनको बहुत अच्छा मतलब वो टीम है जो उनकी पसायदान आलंदी करके, तो वही टीम से ये खेलते और वो वाला जोन मतलब उनका बहुत स्ट्रांग है। वो जोन पे आप गेंदबाजी करोगे तो हमेशा रन ही बटोरेंगे सहवाग। हल्लीच्या काळामध्ये घुसून खेळणं ही काळाची गरज राहिलेली आहे। मला नाही वाटत एखादा आता फलंदाज असा आहे की तो लेग गार्ड घेतोय आणि लेग गार्डवरतीच खेळतोय, तो 5व्या स्टंपवरती ते खेळायला, कारण ते आधुनिक काळातल्या क्रिकेट जे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही लेदर बॉल क्रिकेटवर भरपूर खेळता। हल्लीच्या काळामध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आता कोणी मागे खेळायला तयार नाही, प्रत्येकजण पुढेच येऊन खेळण्याचा प्रयत्न करतो। 2 धावा दूर होता, पवे अर्धशतक पूर्ण होते का? चेंडू गेला डोक्यावरनं, गणेश गुंडरे 52 धावा। काय खेळ केला या आळंदी गावच्या खेळाडूनं, जबरदस्त पॉवरफुल हिटिंग फलंदाजी, 52 धावा, अर्धशतक गणेशचं पूर्ण। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर। ललित सर, मगापर्यंत आपण म्हणत होतो की 80च्या आसपास धावफलक जावा, आता मला वाटतं बॅटिंग टीम 90 धावांचं स्वप्न पाहिल्याशिवाय राहणार नाही, कारण 72 धावा 5 ओव्हर नंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती आहे। हाँ यस सर, मैं बोला था कि गणेश गुंडरे की जो भी बल्लेबाजी है या जब भूषण गोले क्रीज पे आए तब से रन होना चालू हो गए। जैसे भी आप गेंदबाजी कर रहे हैं तो गेंदबाजों ने भी मतलब थोड़ा बहुत सोचना चाहिए कि गेंदबाजी कहाँ की जाए, गणेश का मतलब स्ट्रॉन्ग जोन क्या है। तो अगर हर एक प्लेयर को अगर बड़ा क्रिकेटर बनना है तो ये सोच रख के आगे जाना होगा सर। हम लोग हमेशा देखते हैं सर, हम लोग सचिन बर्गे के बारे में हमेशा बोलते कि वो बहुत अच्छा प्लानिंग करते हैं, बहुत अच्छा खेलते, तो उनकी वही खासियत है। और अमर गोरे भी उनके साथ लगे रहे, जैसे अपने आसिफ भाई है, निहाल भाई है, तो ये लोग भी बहुत अच्छा ऊपर का क्रिकेट खेलते। क्यों खेलते? क्योंकि इनका फिटनेस रहेगा, गेम प्लानिंग रहेगी, या सब जो भी कोऑर्डिनेशन रहेगा इनका गेम के बारे में, इसकी वजह से ये सब प्लेयर आगे जा रहे हैं। सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये ज्यावेळेस मी ललित सर कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो, कॉमेंट्री बॉक्स मी जॉईन केला, त्यावेळेस ज्यावेळेस कॉमेंट्री टर्न माझ्याकडे आला त्यावेळेस विश्वजीत ठाकूर बॉलिंगला आला होता आणि मला फार तरीकाने आगळं वेगळी गोष्ट वाटली। सांगेल मी अगोदर गोलंदाजाचं नाव कळवूया, प्रशांत गोलंदाजी मार्कवरती येतात, अंतिम षटक असेल, कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं ते मारा करतील। नॉर्मली काय गोटी होतात आणि वेगळा विश्वजीत काय या चेंडूनंतर आपण चर्चा करूया। स्ट्राईक एंडला गणेश, चेंडू गणेश भूषण स्ट्राईक एंडला होते, अफलातून झेल टिपला, फलंदाज बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर।
सरपंच थँक्यू डीजे वांद्रे. डीजे थँक्यू. 2 मिनिटं महत्वाचा थोडासा कॉल आहे. अंपायर्स कॉल येतोय. चेक करायचे हा झेल त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे का, सेफ कॅच आहे का, की जर चेंडू जमिनीला बंप होऊन हातामध्ये गेलाय किंवा जमिनीबरोबर चेंडूचा त्या ठिकाणी झेल घेताना काही संपर्क आलाय हे आपण चेक करून पाहायचं आहे. मी तुम्हाला मंडळी जातात एक गंमत सांगेल. सकाळीच मी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया जो कसोटी सामना आहे त्यामध्ये थोडासा मध्ये चर्चासत्र सुरू होतं. त्यामध्ये 2007 साली भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता त्याची एक क्लिप त्यांनी दाखवली आणि त्या क्लिपमध्ये असं दाखवलं गेलं होतं सौरव गांगुलीचा झेल त्या ठिकाणी टिपला गेला होता मायकल क्लार्कनं. तर त्या ठिकाणी ब्रॉडकास्टिंग टीमनं बोला मला वाटतं आणि त्या ब्रॉडकास्टिंग टीमने एक त्या ठिकाणी गंमत सांगतो ललित सर आणि सर्व मंडळींना. तर जो झेल जमिनीवरती आदळून आला हे पाहण्यासाठी एका ब्रॉडकास्टिंग टीमनं एकच अँगल दाखवला आणि एका ब्रॉडकास्टिंग टीमनं दोन्ही अँगल दाखवले. दुसऱ्या अँगलमध्ये कळत होता चेंडू जमिनीला लागलेला आहे, पहिल्या अँगलमध्ये तो कळालाच नाही आणि आपण पाहतोय फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय तो इथे मात्र फलंदाज बाद आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. स्पोर्ट्स 9 हा जो आंतरराष्ट्रीय चॅनल होता ब्रॉडकास्टिंग त्यांनी फक्त फ्रंट व्ह्यूवरनं दाखवलं जिकडनं वाटत होतं कॅच घेतलाय, परंतु स्टार स्पोर्टवाल्यांनी पायाच्या मधनं दाखवलं, 2 पायाच्या मध्ये जे गॅप होता त्यामधनं दाखवलं कॅमेरा अँगलनं की कॅच हा जमिनीवरती आदळून आला. सकाळीच मी ती चर्चा ऐकली या प्रसंगामुळे मला ते आठवलं. धावफलकावर धावा आहेत त्या 72. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आयकॉन भूषण गोळे परततोय मागे, त्याची जागा घेण्यासाठी कुणाल नवीन फलंदाज मैदानावरती आहे. दीपक सर यहाँ पे भी देख लीजिए कि चारों एंगल पे कैमरे हैं यहाँ पे, एक फ्रंट व्यू वाला है, एक बैक वाला है, एक रनआउट वाला, एक सामने वाला, 6 एंगल यहाँ पे मतलब दिखाई दे रहा है. तो यहाँ से भी बहुत ज़्यादा वर्किंग हमें दिखाई दे रहा था. और जगदम्बा 72 स्पोर्ट्स के ये टूर्नामेंट के लिए जो भी प्रायोजन करता है या ओनर थे भरत शेठ जगदाले, वो भी यहाँ पे आ चुके. उनका भी तहे दिल से मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. हा चेंडू सुंदर ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय आणि तिथे आहे तो क्षेत्ररक्षक निहाल. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव तिकडे मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जातोय. 73 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक शेवटचं मैदानावर सुरू असताना तुम्ही पाहताय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 क्वालिफायर मॅच नंबर 2 मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड येलवाडी वेताळे वाडा त्यांच्या विरुद्ध SBMCC म्हाळुंगे इंगळे. जो संघ जिंकेल तो दिशा स्पोर्ट्स ठिकाणी टीम बरोबर फायनल खेळेल. बॅक फुटला गेले, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय सचिन बर्गे, बिझी प्लेअर आहे आणि सचिनचा थ्रो थोडासा उसळला. धावा मिळणार का? मिळणार आहेत, कारण तिकडे चेंडू गॅदर झाला नाही. परंतु बॉलरची जास्त चुकी मी म्हणणार नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळला, तो नियंत्रणात आणता बॅटर आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये पोहोचला. भरत शेठ जगदाळे खरं तर तुम्हाला अजून तुम्ही सांगितलं की पारनेर तालुक्यातला असलून खेड तालुक्यातल्या स्पर्धेमध्ये संघमालकत्व त्यांनी घेतलेला आहे. परंतु सांगायला अजूनही आवड, त्या ठिकाणी एक आनंद वाटेल. मुक्काम पोस्ट बाभळवाडे, तालुका पारनेर, जिल्हा नगर, हे त्यांचं आणि माझं दोघांचंही गाव आहे. ते शिरकेमळ्यामध्ये राहतात, मी गावठाणामध्ये राहतो. भरत शेठ आमच्याच गावचे आहेत, एकाच गावचे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं आमच्या हाफच्या दिवशी तुम्ही या, परंतु दुर्दैवानं त्या दिवशी येताना नाही, हरकत नाही. जया मैदानाच्या आतमध्ये 75 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इस बार बड़ा स्ट्रोक गणेश के बल्ले से यहाँ पे रन की ज़्यादा गुंजाइश और तब तक स्कोर यहाँ पे पहुँच चुका है 81 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 81 धावा धाव फलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. ललित सर तुम्ही चांगलं बोलताय, काही हरकत नाही. मी तुम्हाला मागाशी सांगितलं मनुष्य वयाच्या दुसऱ्या वर्षी बोलायला शिकतो. काय बोलावं हे कळायला आयुष्य निघून जातं. शब्दांना धार असते, त्यामुळे शब्द हे जपून वापरावे लागतात. आणि तुम्ही चांगलं खरं तर हिंदीमधनं समालोचन करतायत आणि हळूहळू सरावानं माणूस बळकट जातो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव मनुष्याला बळकट बनवतो. भविष्य काळामध्ये तुमच्याकडनं दमदार समालोचन अजूनही आम्हाला. अगोदर तुम्ही समालोचन केलं, नंतर तुम्ही प्रशिक्षक झाले, परत तुम्ही समालोचक झाले. आता पाहूया शेवटच्या चेंडू, त्या ठिकाणी शेवटच्या 2 चेंडूवरती काय होत आहे. 81 धावा, गणेश गुंडरे सेट ऑन फायर. फुलटॉस चेंडू होता डीप स्क्वेअरला. गणेश स्वतःवरती खूप नाराज होईल आणि अमर काय तिकडे ही चूक अमर कडनं मला वाटतं होणं फार कमी अपेक्षित आहे. चेंडू सीमापार चौकार.
व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौका. अनेक वेळा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब झालं की आपण कधी कधी खेळाडूला दोष देतो, कधी कधी आपण सांगतो त्याला व्यवस्थित धरता आला नाही, पण कधी कधी आपल्याला एवढं लांबणं त्याच्या समोर असलेला बारीक खडा दिसत नाही. आणि आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक ठिकाणी खडे तुम्हाला आडवे येतात. इथे पण तसाच एक छोटासा खडा आडवा आला आणि चेंडू दिशा बदलून निघून गेला 4 धावांसाठी. मिस टाइम फटका जरी होता तरी तिकडे क्षेत्ररक्षक फार जवळ नाहीये. 5 फिल्डर आले आणि 5 जणांमुळे तो 6वा चेंडू पडला. 1-2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि मला वाटतं बहुतेक 2 धावांवरती समाधान मानतील. धावफलकावरती धावा आहेत त्या 87 धावा, त्यामध्ये 21 चेंडू 66 धावा एकट्या गणेशच्या आहेत. मला वाटतं त्याचे पाठीराखे जोरदार टाळ्यांचा गजर करतील. 88 धावांची गरज आहे सचिन बर्गे, अमर गोरे आणि आसिफ शेख कंपनीला हा सामना जिंकत फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. थँक्यू. पाठीमागे जी ब्लॅक स्क्रीन आहे त्या ठिकाणी एक 4 व्हीलर गाडी आहे. ज्या कुणाची ती गाडी असेल कृपया विनंती आहे ती गाडी एकतर समोर घ्या नाहीतर थोडीशी पाठीमागे घ्या. गाडी मालकांना विनंती आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी प्रत्येक दिवशी खऱ्या अर्थानं सायकल सौजन्य केलेलं आहे, उद्योजक सनीशेठ सयाजी कोळेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस धनंजय भाऊ रोंदळ, त्याचप्रमाणे समीर मामा ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक. यहाँ पे 88 रन का टारगेट दिया है मालूंगे टीम को, और मतलब इनकी भी बल्लेबाजी बहुत अच्छी है सर. इन्होंने भी मतलब पहले दिन में 107 रन किए थे. आज भी इन्होंने पहला एलिमिनेटर का जो भी राउंड रहता है, जो भी क्वालिफायर का सेमीफाइनल से आगे जाने के लिए फाइनल तक उन्होंने पहला मैच गंवाया था. बट ये मैच में ये लोग को चांस है. और दूसरी छोर से देखा जाए तो गणेश वाडेकर एंड कंपनी जो हम बात कर रहे थे, तो उन्होंने पहला मुकाबला जीता है. वो ऊपर से मतलब नीचे से ऊपर आ जा रहे थे, और बर्गे एंड जो भी टीम है वो तो पहला मैच हार चुके हैं, तो फिर उनको भी एक चांस है. आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी. आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी. वेळेला पडणार सर्वांना भारी. मैदान गाजवायला आली पहा मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, वाडा, येलवाडी. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राहुल शेठ थिगळे, युवा उद्योजक खेड माननीय रणजित भाऊ गाडे पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माननीय दत्ता भाऊ आवळे, युवा उद्योजक वेताळे. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, वाडा, येलवाडी. थैंक यू सर. मैं हर ग्राउंड पे जाता हूँ, हर ग्राउंड पे मैं जब भी मैच खेलने जाता हूँ या मतलब मैच भी देखता हूँ, जैसे भी बड़ा टूर्नामेंट है 5 लाख 10 लाख, तो वही टूर्नामेंट में मैं हमेशा एक आदमी देखता हूँ जो हमेशा मैच देखता है. तो उनका नाम है मचिंद्र जाधव. वो हमेशा मैच देखते और हमेशा फ़ोन करते हैं हमें. वो मतलब कड़ूस गांव से बिलोंग करते हैं, तो मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. वो भी यहाँ पे मैच देखने के लिए आए. थँक यू. महेश भाऊंसारखीच माणसं असतात जी क्रिकेटला खरं तर मोठं करतात. कारण पाहायला जर कोण असेल तर दाखवायचं का कुणाला, ही खरी गंमत आहे. पाहायला चांगली दर्दी माणसं असते तर तिकडे दाखवायला चांगले खेळ दाखवायला मजा येते. 87 धावा धावफलकावर त्यात ललित मुसळे सर माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले. सुंदर हिंदी समालोचन तुम्ही ऐकताय. 88 धावांचं लक्ष आहे सचिन बर्गे अँड कंपनी समोर. सुभाष भाऊ बिरदवडे भरपूर क्रिकेट गाजवलं. आता मात्र छान कपडे घालून त्या ठिकाणी पाहायचा आनंद घेता. सकाळी खेळत असावेत, मला नाही वाटत क्रिकेट बंद केलं असेल. एक चांगलं गोलंदाज म्हणून आपण त्यांना ओळखत आलेलो आहे. आयोजकांचं खरं तर कौतुक आहे. आणि उत्तम सरांनी खरं तर माझ्यापर्यंत बरीचशी ती नावं पोचवली ज्या नावांनी खरं तरी प्रीमियर लीग सुरू केली. आणि गेले 5 वर्ष त्यांनी हे त्या ठिकाणी क्रिकेटचं नक्कीच रणांगण त्या ठिकाणी कायम सजवलेलं आहे. ज्यामध्ये आमचे बाळासाहेब कडलक साहेब असतील, समीर शेठ सातकर पाटील असतील, आशुभाऊ बंडलकर असतील, राहुल शेठ थिगळे आहेत, जावेदभाई तांबोळे आहेत, महेश भाऊ चव्हाण आहेत, काळरामांना मिंडे आहेत, राहुल शेठ पानमंद आहेत, प्रमोदजी गडदे, ऋषीदादा चाफळे, योगेशजी शिवेकर, अमित कोकणे, स्वप्नील बापूशेठ खुटवड, दत्ता पवार, साबीरभाई शेख, सचिन भाऊ गोपाळे आणि 16वं नाव उत्तम सावंत सर यांचं आहे.
त्यामुळे हे 16 गोळा झाले म्हणून क्रिकेटचा खेळ उभा राहिला. मी तुम्हाला अनेक वेळा सांगत असतो उत्तम सर, हा एकट्याचा नवे खेळ म्हणून जमविला मेळ, हा 16 जणांचा मेळ जमला म्हणून हा क्रिकेटचा खेळ त्या ठिकाणी उभा राहिला, ज्याचं नाव आहे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024. चलो फील्डिंग वाला टीम्स, आपसे रिक्वेस्ट है अंपायर यहाँ पे ग्राउंड के अंदर जा रहे हैं और बल्लेबाज भी यहाँ पे रेडी है. 87 रन यहाँ पे बना चुकी है टीम, 88 रन का यहाँ पे लक्ष्य दिया है. और आसिफ और सचिन बर्गे ये बहुत अच्छे दोस्त हैं, आज एक साथ मतलब बैटिंग के लिए जा रहे हैं. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला, आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा, SBMCC महाळुंगे इंगळे संघ खेळायला आला. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन शेठ फलके, उपसरपंच श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे, माननीय शकरदादा तुपे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे, SBMCC महाळुंगे इंगळे. या ठिकाणी आपण पाहतोय खास मुळशीवरतून क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय सागरदादा साठे आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. सागरदादा आणि साठे मित्रपरिवाराच्या या ठिकाणी मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित झालात. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केली आहे आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. उपस्थित सगळे क्रिकेटचे रसिक प्रेक्षक या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. सगळ्या प्रेक्षकांना असं वाटत असेल की आपल्या नावाचा नामोल्लेख व्हावा, परंतु कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आपण सगळे आवर्जून उपस्थित आहात, सगळे तोलाचे आणि मोलाचे आपण प्रेक्षक आणि क्रिकेटचे रसिक जाणकार आहात, परंतु सगळ्यांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आपण सगळे उपस्थित आहात, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत है. ओ टू कमेंट बॉक्स. थैंक यू सर. मैं यहाँ पे रिक्वेस्ट करना चाहूँगा, मेरे लेफ्ट साइड पे जो भी चाहते हैं, जो भी मैच देखने आए, तो जो भी प्लेयर लोग की जो भी चेयर है प्लीज़ उनको बैठने के लिए दीजिए लेफ्ट साइड पे. आतमध्ये डगआउट्समध्ये प्लेयर उभे आहेत आणि प्रेक्षकांनी खुर्च्या बसायला घेतल्यात. हे चित्र दिसत त्या ठिकाणी बरोबर दिसत नाही मित्रांनो. आपल्या गावामध्ये लांबवरनं खेळाडू खेळायला आलेत. प्रेक्षकांनी लहान मुलांना विनंती आहे आपण कृपया खेळाडूंसाठी त्या खुर्च्या द्याव्यात. प्लीज प्लीज या साईडला लेफ्ट साईडला जे पण सगळे प्रेक्षक आहेत, थँक्यू, तुम्ही मॅचचा आनंद घेताय, परंतु प्लीज ज्या प्लेयर लोकांच्या ज्या काही चेअर आहेत त्यांना द्या, रिक्वेस्टेड. युवा उद्योजक आदरणीय राजू शेठ ताटे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी हुतात्मा राजगुरूंचा एक पुतळा या ठिकाणी सौजन्य केलेला आहे. श्री लॅबचे सर्व आदरणीय अरुण शेठ गुंडाळ यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे, ज्यांनी आपल्या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिलाय. ओ टू कॉम्बॉक्स. प्लीज जे मान्यवर आहे तिकडे त्यांनी वरती येऊन बसलं तरी चालेल, परंतु प्लेयर लोकांना त्या ठिकाणी बसण्यासाठी चेअर्स द्या. मागच्या सामन्यामध्ये अशांत असणारा आसिफ पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी शांत असणारा आसिफ पहिल्या चेंडूवरती अशांत झालाय. षटकार येतोय. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पहिला सामना ललित सर तुम्ही पाहिला की नाही मला माहित नाही. भूषण गोळे त्याचा हा पुढचा चेंडू बॅक फुटला, त्या ठिकाणी स्टेअर केलाय. शेवटच्या क्षणी नाकासला हुंगत की चेंडू बाहेर जातोय. चौकार 4 धावांसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या अगोदरचा चेंडू थोडासा ओव्हरपिच, तो तसा ओव्हरपिच नव्हता. आसिफचं ते कौशल्य आहे. लांबचा चेंडू त्याने ओव्हरपिच बनवत त्या ठिकाणी लॉंग ऑन आणि मिड विकेट दरम्यान षटकार खेळला. यावेळेस भूषणने त्याच्या अंगावर टाकला चेंडू, त्याने तो हलक्यानं टिअर करून थर्ड मॅनला चौकार वसूल केलेला आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढलेला स्वीपचा शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय रुपेशदादा रसाळ, नितीन भाऊ तायडे, अरुण भाऊ गुंडाळ, अमित भाऊ सावतडकर, माऊली शेठ सांडबोर, बाळासाहेबजी तिगळे, नितीन भाऊ सावंत, धनराज भाऊ कोरे, मयूरदादा मुंगसे आणि वैभव शेठ पराडा सगळा मित्रपरिवार उपस्थित आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. चेंडू सरळ हवे चढवलाय. झेलाची संधी.
ही परत मिळणार नाही आणि तो झेल अप्रतिमरित्या टिपलाय. आसिफ शेख बाद होतोय. विवेक शिवेकरनं टिपला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. आसिफ एक षटकार खेळला, 2 चौकार खेळले आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती भूषणनं झपकन अंगाच्या दिशेने चिरून टाकला. ऑन साइडला उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद जमून आली नाही. विवेक शिवेकरनं एक अवघड झेल सोपा करून दाखवला. एक्चुअल सर मैं आसिफ भाई को ज़्यादा बैटिंग करते हुए देखा नहीं है, वो हमेशा गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, बट ये टूर्नामेंट में उन्होंने बहुत अच्छा बैटिंग किया. राहुल तो बहुत अच्छा बल्लेबाजी भी करते हैं. ये टूर्नामेंट में उन्होंने बहुत अच्छा बल्लेबाजी किया. नए बल्लेबाज यहाँ पे राहुल कदम बॉक्स क्रिकेट के बहुत अच्छे खिलाड़ी हैं. ये बॉक्स में बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं, ज़्यादा बाउंड्रीज के लिए प्रेफर करते हैं और इन्होंने भी बहुत ज़्यादा क्रिकेट सचिन सर के साथ खेला है. तो सचिन सर के जो भी फेवर वाले जो भी बल्लेबाज है, जैसे अमर गोरे है, राहुल कदम है, प्रशांत है, उनकी टीम बहुत अच्छा बैलेंसिंग है. और अपोजिट वाली भी टीम के बारे में अगर थोड़ा डिस्कस किया जाए, भूषणचा हा चेंडू फुल टॉस होता आणि आल्या आल्या ललित सरांनी केलेलं कौतुक भावलंय. चेंडू सीमापार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीजे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ पहिल्या षटकामध्ये संपलाय. भूषणनं विकेट नक्की मिळवली आसिफची, परंतु बराचसा महागडा तो ठरतोय. जवळपास आत्तापर्यंत तरी त्याने 18 धावा दिलेल्या आहेत. आणि खरं तर फलंदाजाचं जर मी कौतुक करेल, जो आत्ता नुकताच मैदानावरती राहुल कदम आला, पहिला चेंडू फुलटॉस सापडला, त्याने तो ढकलण्याचा प्रयत्न केला नाही, त्याने तो चांगला खेळला डीप मिड विकेटच्या दिशेनं. परत एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, झेलाची संधी आणि शेवटच्या क्षणी अंदाज चुकला. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आणि मग आपण पाहतोय इथे दुसरी धावही पळून पूर्ण केली गेली. षटक क्रमांक संपतंय ते पहिलं. 20 धावा धाव फलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झाप. थँक्यू. डीजे शिरवलीवरनं किरण दादा सावंत आणि सयाजी सावंत हे 2 मान्यवर आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचे क्रिकेट स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक अशा प्रकारचं स्वागत. पहले ओवर यहाँ पे ख़त्म हो चुका है और रन यहाँ पे देखा जाए तो 20 रन. जो रन का इक्वेशन है वो ज़्यादा कम होने की यहाँ पे सचिन बर्गे ने जो भी कोशिश की थी. पहले ओवर में अच्छे गेंदबाज है, यहाँ पे उनके ऊपर थोड़ा अटैक किया, 20 रन ले लिए, बट पहला विकेट यहाँ पे चला गया. लेफ्ट हैंडर बल्लेबाज आसिफ भाई अब नया सोच रहेगा, कुछ तो नया गेंदबाज. और देख लीजिए यही तालुका में से एक बहुत अच्छा गेंदबाज है विवेक शिवेकर, जो टीम के कैप्टन हैं. उनके कंधों पे बहुत ज़्यादा जिम्मेदारी रहेगा. ये दीपक सर जैसे भी 6 ओवर का लिमिटेड ओवर का क्रिकेट है, इसमें आपको ज़्यादा टेंटेटिव बॉलिंग करना पड़ता है. जैसे योर गेंद रहेगी या आपके हाथ में, या अगर स्लोवर है तो बहुत ज़्यादा गेंदबाजी आपको, मतलब वेरिएशन गेंदबाजी आपको करना होगा यहाँ पे. विवेक शिवेकरची गोलंदाजी खरं तर ललित सर मी मागाशी पाहिलेली आहे. त्याच्या बॉलिंगमध्ये बरंचसं व्हेरिएशन आहे, बरेचसे चेंडू त्याच्याकडे आहेत. पिचिंग तो चांगला करतो. त्या ठिकाणी यॉर्कर, बाउन्सर, कटर चेंडू, ऑफ कटर, लेग कटर, ते बरेचसे त्याच्याकडे नक्कीच त्याच्याकडे अस्त्र आहेत आणि त्या अस्त्राचा वापर तो वारंवार करण्यात शंका नाही. सचिन बर्गे सारखा नामांकित खेळाडू समोर आहे. धावफलकावरती मित्रांनो, धावफलकावर धावा आहेत त्या 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 30. 68 धावांची गरज आहे. सचिन बर्गेला अनुभव पणाला लागला, कारण तो प्रेशरचा पेंडुलम जो आहे ना, तो आसिफच्या बाद झाल्यानंतर सचिनच्या दिशेने थोडासा असेल. कारण सचिनला माहिती आहे आता एक अनुभवी खेळाडू आणि एक दिग्गज खेळाडू म्हणून हा सामना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. आणि एक गोष्ट त्याला ही माहिती आहे, ही शेवटची संधी आहे स्पर्धेमधली, जर फायनल खेळायची असेल तर. इस बार देख लीजिए सचिन बर्गे यही स्ट्रोक के लिए जाने जाते हैं. पावर प्ले में अच्छा स्ट्रोक खेलते हैं. और देख लीजिए फुटबॉल हुआ था वहाँ पे, थोड़ी देर फुटबॉल खत्म हो गया, 4 रन यहाँ पे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. सुमित सुतार आता माझ्याबरोबर जॉईन होत आहेत.
ललित सरांनी बराचसा वेळ आपल्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये दिला. सध्या त्या ठिकाणी नवीन युवा खेळाडू घडवण्याचं मोठं महान कार्य त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. सचिन बर्गेनं एक अफलातून ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळला. थोडीशी संधी होती खेळाडूला तो चेंडू अडवण्याची, परंतु मॅच मोठी आहे, प्रेशर मोठा आहे आणि आतमध्ये नियोजन मोठं आहे आणि हा सामनाही खूप मोठा आहे. जो जिंकेल तो फायनलला, जो पराभूत होईल तो नंबर 3ला. नक्कीच या ठिकाणी आपण पाहताय खेड तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहताय. गोलंदाज या ठिकाणी SBMCC म्हाळुंगे इंगळे संघाच्या फलंदाजांसाठी प्राइज येते. म्हाळुंगे इंगळे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य आणि पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाचे संघमालक अनिल आबा वाळके यांच्याकडून SBMCC म्हाळुंगे इंगळे संघाच्या प्रत्येक फलंदाजाच्या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं सह्याद्री क्रिएशन अँड डिजिटलचे सर्व आदरणीय मंगेश शेठ घोंगे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वांद्रेनगरीचे सरपंच सोमनाथ शेठ तांबेकर ज्यांच्या माध्यमातून ट्रान्सचं शौचालय लाभलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आणि त्याचबरोबर माऊली ग्राफिकचे सर्व पैलवान निखिल शेठ काळोखे या तिन्ही मान्यवरांचं शुभागमन होतंय. हुतात्मा राजकरू प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू, धन्यवाद. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू आहे. विवेक शिवेकरचे षटक आणि गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय 5 दर्शवणार आहेत. हा चेंडू नो बॉल येतोय. खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. थोडीशी लाईन लेंथ भरकटलीत. विवेक शिवेकर आपण जर पाहिलं तर खेड तालुक्यातील शिवे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामधील आहे. मुंबई भागामध्ये परिसरामध्ये देखील आपण पाहिलं तर सातत्याने क्रिकेट खेळत असतो आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 या वर्षीच्या RPL मध्ये सर्वात युवा कर्णधार म्हणून या खेळाडूकडे आपण या ठिकाणी पाहतो आहे. एक दर्जेदार आयोजन नियोजन घेऊन आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा संपन्न होते आहे. खऱ्या अर्थानं नामवंत दिग्गज समालोचकांनी देखील आज आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपला आवाज दिलाय आणि आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं दीपक मंडले सरांचा आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी ऐकतो आहे. आमचे गुरुवारी आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांच्या समवेत पिंपरखेड गावचा बुलंद आवाज सहकारी क्रिकेट समालोचक राहुल बोंबे सरांना देखील आपण या ठिकाणी ऐकतो आहे. एक दर्जेदार सुंदर आयोजनामध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थाने संपन्न होते आहे. विवेक शिवेकरचा चेंडू जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी पाहताय. पंच नक्कीच ऑब्झर्वेशन करतायत हा चेंडू नक्की काय, त्यावरती बराच काळ डिस्कशन होऊन हा चेंडू नो बॉल कळवलाय. हंपर आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. सामदाम दंडभेद कोणावर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि निपक्षपातीपणे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या पंचांनी या RPL 2024 मध्ये खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, इथे फ्री हिट. राहुल कदम कशा प्रकारे मैदानावरती हा चेंडू खेळणार तर विवेक शिवेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मुख्य व्यासपीठाकडनं मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. हा चेंडू जर पाहिला तर सुरेख आहे. बॅटचा आणि चेंडूचा कसलाही संपर्क मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल मैदानावरती येणार आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शाढ, क्रिकेट म्हणजे साहसाचा बाढ. स्वाभिमान अभिमान पडायला लागलाय. यावेळेस मात्र हा चेंडू राहुल कदमच्या बॅटमधनं तडाखेबंद फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावर गगनाला गवस निघालणारा जबरदस्त तडाखा. 6 रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसी. या ठिकाणी आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी बॉटलचं सौजन्य दिलेलं आहे श्री विश्वास आबा निकत, संस्थापक CEO PVN इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आणि 40+ लिचन खेळाडू विश्वास आबा निकत यांचं शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेस लगातार दुसरा आला तसा भिरकावलाय षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पसैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी संघाचे संघमालकांनी अध्यक्ष शिवछत्रपती राजे प्रतिष्ठान म्हाळुंगे इंगळे तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हाळुंगे इंगळे अनिल आबा वाळके आबांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. फक्त 11 चेंडूमध्ये 39 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. काय हल्ला चढवला या गोलंदाजीवरती.
बॅकफुटला चेंडू परत पंच केलाय. पॉवर प्लेचा घेतलेला फायदा. 43 धावा पॉवर प्ले मध्ये वसूल केल्या या बॅटिंग जोडीनं. जबरदस्त खेळ. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपलं गेलंय. SBMCC म्हाळुंगे इंगळे संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्गवरती दाखल आहे. दुसऱ्या डावासाठी फलंदाजी करतोय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात आणि सामन्याचं समीकरण बदलते. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 45 धावांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपण पाहिले तर दुपारच्या सत्रामध्ये खराबवाडीवरतून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खराबवाडीचे युवा उद्योजक आदरणीय अनिकेत दादा खराबी, अभिलाष दादा कड पाटील, प्रवीण शेठ मांजरे आणि अशोक शेठ आघाणे या चारही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. अनिकेत दादा खराबे आणि त्यांच्या मित्रपरिवाराला विनंती आहे आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुकाराम शेठ सांडबर आणि सुधीर शेठ भालसिंगे या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे श्री प्रणित बाळासाहेब गोपाळे सहसचिव आणि श्री सचिन प्रभाकर गोपाळे सहसचिव या दोन्ही बक्षीसदात्यांना विनंती आपला सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तो सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यावं आणि विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्या ज्या बक्षीसदात्यांनी किंवा सौजन्यकर्त्यांनी देणगीदारदारांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं केला जातोय. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. ही मॅच संपल्यानंतर आपण काही विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 2 षटकं मैदानावरती संपलीत आणि आता मात्र षटक क्रमांक 3 कोड्याच्या हातामध्ये दिलं जाईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती दाखल करण्यात येतंय अशोक शिंगाडे या गोलंदाजाचा इथे केला जाणार आहे वापर. मैदानावरती आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं नामवंत 2 दिग्गज संघ एकमेकांचे आज मात्र विरोधक आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड एलवाडी वेताळे वाडा विरुद्ध SBMCC म्हाळुंगे इंगळे या 2 ताकदवान संघांची मात्र इथे भेट झाली. जो जितेगा वही होगा सिकंदर, जिंकेल तो ग्रँड फिनालेसाठी पात्र होणार आहे. मेगा फायनल इथे मात्र खेळणार आहे. कोण जिंकणार यावरती अजून प्रश्नचिन्ह आहे. सचिन बर्गे यांच्या 3 षटकारांना कडूस नगरीचे ग्रामपंचायत सदस्य अजितभाई तुरुक यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक सचिन बर्गे यांना आहे. लागोपाठच्या 3 षटकारांना ओ टू कॉम बॉक्स. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. प्रकाश बोंबले झेल टिपतायत. टेकन व्हेरी गुड कॅच. सचिन बर्गे मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट डाऊन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक निलेश शेठ घनवट त्याचबरोबर प्रसिद्ध निवेदक अजित शेठ घनवट उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध निवेदक कैलासरावजी दुधाळे आणि शिवव्याख्याते ओमकार कैलास दुधाळे हे देखील आवर्जून उपस्थित आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक जावेदभाई तांबोळी यांचे चिरंजीव सुफियानभाई तांबोळींचं आगमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वासाठी विनोद दादा येवले युवा उद्योजक यांच्या वतीनं SBMCC म्हाळुंगे इंगळे संघातील कोणत्याही फलंदाजानं लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 2100 रुपयांचं बक्षीस विनोद दादा येवले यांच्या वतीनं SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघासाठी बक्षीस आहे. ओ टू कॉम बॉक्स. संदीप दादा तुपे युवा उद्योजक म्हाळुंगे इंगळे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. म्हाळुंगे इंगळे संघातील कोणत्याही फलंदाजांना लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 2000 रुपये म्हणजे लागोपाठचे 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूला
4100 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे विनोद दादा येवले आणि संदीप शेठ तुपे यांच्या वतीनं O2 कॉम्बॉक्स. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहताय. मैदानावरती प्रगती पथावर आहे. अशोक शिंगाडेला मिळालेले यश. सचिन बर्गे मैदानावरती बाद झाला. SBMCC म्हाळुंगे संघाकडनं आयकॉन आसिफ शेख देखील बाद आहे. 2 विकेट्स मैदानावरती गेल्यात आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमर गोरे इथे दाखल होत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता तिथे आपण पाहताय खेळून काढला जाईल. चेंडू सावधतेने डिफेन्स केला. अलॉंग द कार्पेट आहे. जमिनीला समांतर फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहताय तिथे तैनात आहे आणि चेंडूची फेकी करेपर्यंत खेळपट्टीवरती एक सिंगल धाव घेतलीत आणि सिंगलच्या बरोबरीने संघाचं धफलक वाढतंय. स्कोर कार्डवरती 44 धावा इथे नोंदवल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहताय प्रगती पथावर. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे फेरबदलाव. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड एलवाडी वेताळे वाडा हा संघ देखील आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने एक चांगली कामगिरी करतोय. SBMCC म्हाळुंगे संघ हा देखील आपण जर पाहिलं तर तेवढा ताकदवान आहे. फलंदाजांचा भरण आहे. गोलंदाज देखील मैदानावरती आहे. पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर हुतात्मा राजगुरू हरी क्रीडा संकुल हा मैदानावरती फलंदाजांचा बोलबाला आपण गेल्या 6 दिवसांमध्ये पाहिलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अशोक शिंगाडे. राहुल कदमच्या बॅटला आतील बाजूची एज आहे तिथे मात्र नाखुश असणार आहे. बॅटवरती घेण्याचा परफेक्ट प्रयत्न होता मात्र तो चेंडू जर पाहिला तर गर 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 विंगतोय आणि यावेळेस मात्र हा चेंडू इथं आपण पाहताय सुरेख फटका राहुल कदमच्या बॅटमधनं चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधनं सीमा रेषा पार. ए रास्ते हे चार के खंड खडीत चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 88 धावांचा पाठलाग SBMCC म्हाळुंगे इंगळे संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. कॅप्टन अमर गोरे मैदानावरती दाखल आहे. राहुल कदम देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र कॅप्टनना इथे भूमिका बजवावी लागणार आहे. स्वतःला इथे सिद्ध करावे लागेल. मैदानावरती एक संघर्ष करावा लागणार आहे. 48 धावांवरती संघाचं स्कोर कार्ड आपण या ठिकाणी पाहताय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संघ येऊन पोहोचलाय. 2 गडी जरूर बाद झालेत. आयकॉन आसिफ शेख तंबूच्या विश्रांतीला आहे. सचिन बर्गे देखील तंबूच्या विश्रांतीला पोहोचलेले आहेत. यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहताय उडवलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. शुभम पवळेने टिपलाय झेल. टेकन व्हेरी गुड कॅच आणि मैदानावरती फलंदाज होते फेल. राहुल कदम 3री विकेट डाऊन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवर्जून हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या ठिकाणी संपन्न होतोय. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉचे कुपन आपण वितरित करतोय. ज्यांना ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं लकी ड्रॉ साठी प्रत्येक दिवशी आपण एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करत होतो. परंतु आज शेवटचा दिवस असल्याप्रमाणे आज अंतिम दिवशी तब्बल 12 लकी ड्रॉ या ठिकाणी केले जाणार आहेत आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून 12 पारितोषिक 12 बक्षीस इथे आपण देऊन सन्मानित करणार. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या माध्यमातून लकी ड्रॉचे मानकरी बना. लकी ड्रॉचे विजेते बना. ही सगळ्या प्रेक्षकांना हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. दुपारच्या सत्रात युवा उद्योजक आदरणीय मच्छिंद्रभाऊ राक्षांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे आपण पाहताय. निहाल तुसामद आयडॉल इथे मैदानावरती दाखल झाला आणि स्विच हिटचा फटका. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार मिळेल. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार.
षटक क्रमांक 3 मैदानावरती संपलं जात आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर SBMCC म्हाळुंगे इंग्लिश संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना 3 गडी बाद 52 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचे 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी 36 धावांची गरज. हे समीकरण इक्वेशन मात्र इथे समोर येत आहे. काय सांगाल दीपक सर, आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक अशोक शिंगाडेचं पाहायला मिळालं. 2 चौकार आले त्या षटकामध्ये, मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट्स देखील पाहायला मिळाल्या. राहुल कदम तिथे बाद झाला, सचिन बर्गेची देखील विकेट आली. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड एलवाडी वेताळे वाडा या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहतो होतात पण राजकोरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं नुकतं शुभागमन होतंय. जो आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकतोय, स्वराज्य साऊंडचे सर्वेसर्वा आणि साऊंड क्षेत्रातील वन ऑफ द बेस्ट ओनर अमित शेठ डांगले आणि सागर शेठ डांगले या दोन्ही बंधूंच्या ठिकाणी शुभागमन होतंय. अमित भाऊंना विनंती केली आता आपण व्यासपीठावरती या. हुतात्मा राजकोरी प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. खरं तर आपण त्या ठिकाणी पाहिलं सुमित सर, पहिल्या षटकामध्ये 20 धावा भूषण गोळेनं खर्च केल्या. तिथे सचिन बर्गे, आसिफनं चांगली बॅटिंग केली होती. सचिन थोडासा शांत होता. त्यानंतर मात्र राहुल कदम मैदानावरती आला. त्यानं तो धावा आणि चेंडूंमधला जो गॅप आहे तो फार झटपट कमी केला. आणि आत्ता जर आपण पाहिलं या चौथ्या षटकामध्ये 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. भूषण एंड चेंज करून गोलंदाजीला आलाय. म्हणजे भूषणने आपण पाहिलं पहिल्या त्या पलीकडच्या एंडकडनं त्यानं बॉलिंग केली, परंतु तिकडे 20 जरी आसिफची विकेट भेटली तरी भूषणला माहीत होतं मी 20 धावा दिलेल्या आहेत. पाहूया ह्या एंडकडनं काही त्याच्या गोलंदाजीमध्ये बदल होतोय का. अमर गोरेसाठी हा पहिला चेंडू फुलटॉस होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चेंडूच्या मागे येतं, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळेल. सामना येतो तो मात्र 17 चेंडू आणि 35 धावांवरती. तसं पाहिलं तर अमर गोरे आणि निहाल बरंचसं तसा अमर गोरेचा अनुभव हा फार प्रगाढ आणि प्रगल्भ आहे. निहाल तुस्मत गेल्या 2-3 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेला आलेलं नाव आहे आणि विशेषतः त्याच्या नावाची चर्चा तेव्हा जास्त झाली ज्या वर्षी 2 सीझन तो MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळला आहे. आणि स्किल त्याच्याकडे आहे. देहू रोड परिसरामधला हा खेळाडू आहे. उंचापुरात तगडा खेळाडू आहे. पहिल्यांदा तो फक्त बॉलर म्हणून ओळखला जायचा. त्यांनी बॅटिंगमध्ये सुद्धा चांगलं स्किल डेव्हलप केलेलं आहे. स्विचिटचा प्रयत्न होता आणि तिथे क्षेत्ररक्षकाचं करावं तेवढं कौतुक कमी. मला वाटतं गणेश राव आहेत तिकडे. चांगली फिल्डिंग, जो चौकार वाचवलाय. 4 त्या ठिकाणी 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण प्रत्येक धाव ठरवणार आहे तुम्ही त्या ठिकाणी फायनल खेळणार आहे की नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर दीपक सर काही मान्यवरांचं शुभागमन होते. राजकुनगर नगर परिषदेचे नगरसेवक आणि हुतात्मा राजकुरू प्रेमीवरती प्रत्येक वर्षी ज्यांचं नितांत प्रेम राहिलेलं आहे आदरणीय मंगेशदादा गुंडाळ नगरसेवक साहेबांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. आणि इथे अमर गोरेला क्लीन अप करून टाकलंय. डावी एष्टी उघडत चेंडू सरळ निघून गेलाय मागे. षटक घेण्याचा अंदाज योग्य ठरला, निर्णय योग्य ठरला. भूषण गोळे टीमला परत मॅच मध्ये घेऊन येतोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी आपण पाहतो नगरसेवक मंगेशदादा गुंडाळ यांचं शुभागमन होते. त्याचबरोबर देशमुखवाडीचे माजी सरपंच रामदास शेठ भोईर हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं हुतात्मा राजकोरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सर. धावफलकावरती आपण पाहतोय 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना 15 चेंडू 34 धावांवरती येतोय. विवेक शिवेकर, माफ करा, विवेक टिपरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. युवा फलंदाज आहे. इथेच चमकण्याची संधी आहे. इथेच माझ्याकडे काहीतरी खेळाही दाखवायची संधी आहे. अमर गोरेनं एक वाक्य मागाशी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, बाकीचे आयकॉन आयडॉल खेळत राहतील, आपल्या मुलांनी खेळ दाखवला तर नाव होणार आहे. ही नाव करायची संधी आहे. नाव असंच होत नाही. काम करो कुछ ऐसा के नाम बन जाए, काम करो कुछ ऐसा के नाम बन जाए, बाद में उस नाम को सुनते ही सब काम बन जाए. काम करण्याची तरीके काम करून नाव कमावायची संधी आहे. 15 चेंडू जिंकण्यासाठी माझे स्कोरर मित्र कळत आहेत. 34 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं, शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेगला गणेश वाडेकर, मगाशी चौकार जबरदस्त अडवला. तरीके नक्कीच आपण पाहतोय गली थोडासा पॉईंट सरकलेला एक क्षेत्ररक्षक आहे.
एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहे, लॉंग ऑनला गणेश गुंडे क्षेत्ररक्षण करतात, डीप मिड विकेट लेग आहे, डीप स्क्वेअर लेग लेग आहे. सामना रोमांचकारी अवस्थेमध्ये आलाय. शेवटचे 15 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. भूषण गोळे हा साताऱ्याचा खेळाडू सामना थांबवून द्यायला तयार नाही. उसळी घेणारा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, फार काय तो वरती आला नाही, परंतु डॉट नक्कीच मिळेल. नुकताच विवेक मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्या ठिकाणी भूषणच्या गोलंदाजीचा अंदाज येईपर्यंत जास्त वेळ घेऊन जमणार नाही. हात घाईच्या लढाईवरती वेळ आलेली आहे. इथे उभं राहावंच लागेल, निहालला साथ द्यावीच लागेल. जो संघ जिंकेल तो दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघाबरोबर फायनल खेळणार आहे. एका बाजूने आपण पाहतोय मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड येलवाडी वेताळेवाडा, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय SBMCC म्हाळुंगे इंगळे. कोण खेळणार फायनल? भूषण. राईट आर्म राऊंड द विकेट, कचकचित यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. आता बरेचसे प्रेक्षक म्हणतील टो क्रशिंग हा कुठला यॉर्कर आणलाय तुम्ही? आम्हाला फक्त गाडी टो केला ते एवढंच माहिती आहे, कुठे बंद पडली तर ते क्रेन आणून छोटंसं. टो क्रशिंग यॉर्कर आपला जो पाय असतो, पायाच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही पायावरती शूज घालता त्या शूजचं सगळ्यात पुढचं टोक आहे ना, त्याला टो असं म्हटलं जातं किंवा आपल्या पायाला टो म्हटलं जातं. ज्यावेळेस त्याच्यावरती तो यॉर्कर आदळतो आणि त्या टोकाची लाही होते त्यावेळेस त्याला टो क्रशिंग यॉर्कर असं म्हटलं जातं. दफलकावरती धाव आहेत त्या 54 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुमित माझ्याबरोबर सुंदर सुवाच्य समालोचन करतायत. 13 चेंडू 34 धावांची गरज आहे. हा चेंडू थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा होता, फटकामध्ये जास्त काही ताकद लावता नाही. गणेश चेंडूच्या मागे येत आहेत. बहारदार खेळी केली बॅटिंग मध्ये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा. काय बॉलिंग केली भूषण गोळेने. आयकॉनला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये. केवळ दिल्या त्या 3 धावा. शेवटचे 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक. थँक्यू डीसी. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला लाभलेलं आहे. महालक्ष्मी RMC अँड वेअरहाऊस कुरोळीचे सुपुत्र आदरणीय श्री मयूर शेठ गायकवाड आणि अभिषेक गायकवाड या दोन्ही मांडरांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांच्या समेत आदरणीय ऋषीदादा मेदनकर, सागरभाऊ मेदनकर, बबनभाऊ डोंगरे या सगळ्या मांडरांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मयूर शेठ गायकवाड आणि त्या सगळ्या मित्रपरिवाराला विनंती आपण व्यासपीठात या आणि स्थानापन्न. शेवटचे 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. थोडासा वेळ आहे तरी एक गोष्ट मी सांगून पुढे जाईल. अनेक वेळा उत्तम सर आपण इकडे कॉमेंट्री करत असतो, सुमित सर तिकडनं उत्तम सर आवाज देतात, तुमचा थोडासा वेळ घेतोय, परंतु आजच्या दिवशी तो वेळ घेणं गरजेचं आहे. आज सगळ्या पाहुणे रावळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे, कारण हा क्रिकेटचा मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी उपस्थिती लावली, त्या प्रत्येकाचं नाव घेण्याचा प्रयत्न आयोजक मंडळी त्यांच्या वतीनं करतायत. नजर चुकीनं कोणाचं नाव जर घ्यायचं राहून गेलं असेल अजिबात नाराज व्हायचं नाही. तुमची आमची सगळ्यांची ही स्पर्धा आहे. शेवटचे 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती ज्या गोलंदाजानं फार प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत, अशोक शिंगाडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हे षटक सुमित सर फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये 20+ धावा काढल्या. सचिन बर्गेचा संघ या सामन्यामध्ये परत कमबॅक करेल. हे षटक 10 धावांच्या आतमध्ये जर टाकून गेला ना अशोक शिंगाडे, तर मला वाटतं भूषण गोळे, गणेशराव वाडेकरांचा संघ या सामन्यामध्ये जोरदार मुसंडी मारेल. मोठा थरार रंगलाय. स्ट्राईक एंडला विवेक आहे, नॉन स्ट्राईक एंडला निहाल आहे. त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा हा 16 हळूहळू एक पावलं अंतिम चरणाकडे झुकतोय. परंतु त्या अगोदर एक क्वालिटी क्रिकेट इथे मैदानावर सगळ्यांना पाहायला मिळतंय. युट्यूबच्या माध्यमातून AAA चॅनल तुमच्यापर्यंत घर बसलं ती सेवा पोहोचवत आहे. शेवटचे 12 चेंडू 33 धावा. काय होणार? बरीचशी चर्चा. आसिफ तांबोळी तिकडनं काहीतरी सांगतोय, पंचांना काहीतरी सांग, मी क्लोज आहे, मी लांब आहे, मी पुढे आहे, मी मागे आहे, सांगायला लागतं अगोदर. सामन्याला सुरुवात. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. अशोकचा हा चेंडू, ज्या अशोकनं मगाचा सामन्यामध्ये अप्रतिम बॉलिंग केली होती, त्यावेळेस विकेट किपरही त्या ठिकाणी भूषण होता. आसिफ कुठल्या कुठे पळत आलाय पहा. काहीतरी करत राहण्याचा प्रयत्न आहे. बिझी प्लेअर. मी नेहमी सांगतो, सचिन बर्गे जसा बिझी प्लेअर आहे तसा आसिफ तांबोळे हा सुद्धा फार मोठा बिझी प्लेअर आहे. मी गेले 20-25 वर्ष सचिन बर्गेला खेळताना पाहतोय. 1 ग्रॅमही वजन इकडे तिकडे नाही. 1 ग्रॅम सुद्धा इकडे काही खेळाडू आहेत
पप्पू रामगुडे, सचिन बर्गे, संदेश पार्टे आहेत, ही काही काही मंडळी अशी आहेत ना, त्यांनी त्याकडे वादातीत मंडळ आहेत, मग त्यांना देवानं काहीतरी वेगळं टाकूनच खाली तिकडं जमिनीवरती पाठवलंय. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय, तिनवाडी नगरीचे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक आणि राजकुनगर सहकारी बँकेचे संचालक, किटली 11 बैलाचे मालक आदरणीय राजू शेठ पाचारणे आणि तिनवाडीचे माजी सरपंच उदय बापू पाचारणे या दोन्ही मांडणाऱ्यांचं शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 11 चेंडू 33 धावांची गरज आहे. किटली मलाही पाहिजे, मी कधी पाहिला नाही का. सकाळपासून मी ऐकतोय किटली येणार आहे, किटली येणार आहे. आम्हाला तिकडे मुळशीत गेलं की मुळशीत गेल्यानंतर एक नाव आहे, तुम्हाला मला आता आठवत नाही. इकडे आलं की किटली. बकासूर, मुळशीत गेलं की बकासूर, खेडला आलं की किटली. पाहूया 55 धावा धाव फलकावरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुंदर चेंडू हवेमध्ये गेलाय. लॉंग ऑफला फिल्डर चेंडूच्या खाली आणि अवघड झेल सोपा बनवलाय. फलंदाज बाद, विवेक बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने युवा नेते प्रशांत आबा भांबरे, युवा उद्योजक नागेश शेठ दिघे, युवा उद्योजक संतोष शेठ शिंदे, युवा उद्योजक सचिन शेठ थिटे, सर्व मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे कडूस नगरीचे फायनल सम्राट आणि राष्ट्रीय खेळाडू संपत शेठ विष्णू काळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. उपस्थित सर्व तमाम क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्गाचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नामवंत 2 संघांची इथे गाठभेट झाली आणि इथे रेलचेल सुरू आहे आणि महत्वाच्या क्षणी इथे मात्र अशोक शिंगाडेने विकेट टिपली. विवेक टिपरे मैदानावरती बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी पाहताय. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिशय शांत वातावरण, मात्र तो बेधडक खेळी करणार का SBMCC संघ म्हाळुंगे इंगळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये किती धावा काढणार की अशोक शिंगाडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांना थांबवणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दर्जेदार क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहताय. अविस्मयतेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट या खेळाकडे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. पुन्हा एकदा अशोक तयार होतोय. यावेळेस हा चेंडू इथे आपण पाहताय परफेक्ट बॅट वरती घेतलाय. वाघांची धाड, फोडला पहाड, डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं गगनभेदी गगनचुंबी फटका. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. प्रशांत उत्तेकर आपण या ठिकाणी पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आल्या आल्या त्यानं मात्र इथे सुरुवात केली. दीपक सरांनी सांगितलं होतं हे षटक खूप महत्वाचं आहे आणि अशोक शिंगाडेच्या या षटकामध्ये म्हाळुंगे संघाकडनं किती धावा बनल्या जाणार हे या ठिकाणी पाहणार आहोत. 20+ धावा बनवल्या जातील का याचं उत्तर मात्र पुढचा काळ आणि वेळ आपल्याला इथे सांगणार आहे. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी अजून 27 धावांची गरज. हे समीकरण इक्वेशन लागले. भूषण गोळे आपण जर पाहिलं तर साताऱ्याचा कोहिनूर इथे यष्ट्यांच्या पाठीमागे आहे. आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. गोलंदाज अशोक शिंगाडे पुन्हा एकदा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, बॅटवरती घेतलाय. पुन्हा एकदा चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये जाईल. लॉंग ऑन सीमारेषे लगत आपण जर पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते. चेंडूची फेक आली. बॅकअप पहा सर किती आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी येत आहेत. ही तळमळ आहे, ही धडपड आहे की फायनल मध्ये मला पोहोचायचे. मात्र एका संघाचं स्वप्न आहे. ते स्वप्न कोण मैदानावरती पूर्ण करणार पुढचा काळ आपल्याला सांगणार आहे. टीव्ही अंपायरचा रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहताय. तिसऱ्या अंपायरकडे निर्णय आलाय. हाईटचा नो बॉल या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. खऱ्या अर्थात आपण जर पाहिलं तर RPL 2024 मध्ये देखील टेक्नॉलॉजीचा वापर आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय आहेत. खऱ्या अर्थात नामवंत पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. अजय आवळे सर आहेत, संजय भालेराव सर आहेत, महेश जाधव सर आहेत. खऱ्या अर्थानं पुणे टेनिस क्रिकेटला ज्यांनी शिस्त लावली, वळण लावलं ना, ते नामवंत पंच या स्पर्धेमध्ये आहेत. कोड्यावरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. निपक्षपातीपणे निर्णय द्यायचा. फेअर डिलिव्हरी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता.
आज इथे मात्र अतोनात कष्ट करावे लागणार आहे. संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. संघर्षानंतरचं जे चित्र असतं ना ते अद्भुतपूर्व चित्र खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं असतं. मात्र अजय सर, कधी हा संघर्ष आमच्या वाट्याला आहे, कधी तुमच्या वाट्याला आहे. मात्र संघर्ष हा करावा लागतो, जीवन असो किंवा क्रिकेटचं मैदान. संघर्ष अटळ आहे. मैदानावरती आपण पाहतोय अशोक शिंगाडे एका बाजूने प्रयत्न करतोय. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड एलवाडी वेताळे वाडा या संघाकडनं मैदानावरती गोलंदाजी सुरू आहे. तर SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघाकडनं फलंदाजी सुरू आहे. निहाल तुसाबद अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ट्रॅकवरती सज्ज होईल. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहत आहे. केवळ दिशा दिलीत आणि कलात्मक दर्जेचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषा पार. ए राष्ट्र हे चारके दर्जेदार चौकार. 4 धावा. व्हिडिओ
3 चेंडू आणि 8 धावा. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. देवाच्या मनात काय आहे काय माहिती. सुमित सर तुम्हाला एक मी गंमत सांगेल. माणसाला देवाची आठवण कधी येते माहिती आहे का. तुम्ही म्हणाल सकाळी येत असेल, संध्याकाळी येत असेल, दुपारी येत असेल. अजिबात नाही. माणसाला देवा हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय संतोष भाऊ चौधरी आणि संजयरावजी भोसले या दोन्ही मांडणाऱ्यांचं शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. एव्ही स्पोर्टच्या वतीने एक आकर्षक बॅट आणि एक टी शर्ट या ठिकाणी त्यांनी सौजन्य केलेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 3 चेंडू 9 धावा सामना आला. थोडा वेळ लाईट गेली. नवीन फलंदाज सारंग किवळे येतोय. 2 चेंडू 8 धावांवर सामना आलाय. काय गोलंदाजी करतोय प्रशांत मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर सारंग. 2 चेंडू 8 धावा. परंतु काळजी करू नका, आपल्या इकडे सामना चालू असताना लाईट जात नाही. परवा दिवशी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामना सुरू असताना ॲडिलेडच्या मैदानावरती लाईट गेली होती. त्यामुळे तसं काय फार काळजी करायचं कारण नाही. परंतु मैदानाच्या आतमध्ये लाईटचा झगमगाट कोणाचा होणार, कोण लाईम लाईट मध्ये येणार, बॉलर की बॅटर. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती ट्राय केला सारंग. काय सामना झाला. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. राईट अमोर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एनकडनं प्रशांत. हा चेंडू ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये गेलाय. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू अजूनही टाकला नाही. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावा. शेवटचा 1 चेंडू 7 धावांची गरज. चौकार मारला जमणार नाही, षटकार मारला काहीतरी जमेल. सामना तरी काही सुपर ओव्हर मध्ये जाईल, बाकी काही मध्ये जमणार नाही. निहाल तुझा ट्राय केला आलाय. सामना टाय करायची संधी आहे. सुपर ओव्हर झाली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही सुपर ओव्हर झाली नाही. ती पाहायची ही वेळ आहे का. हीच ती वेळ, हेच ते टायमिंग, आजचीच ती तारीख 8 डिसेंबर. राजगुरू त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये पहिला सामना टाय होणार का. शेवटचा 1 चेंडू 7 धावांची गरज. प्रशांतचं कौतुक आहे. पहिल्या 2 चेंडूवर त्यानं 12 दिल्या होत्या, परंतु काय बॉलिंग त्यानंतर त्यानं केली. 4 चेंडू कुणालनं माफ करा 4 चेंडू 9 वरनं सामना त्यानं 3 चेंडू 8 वरती आणला. 3 चेंडू 8 वरनं तो 2 चेंडू 8 वरती आला. 2 चेंडू 8 वर सामनाला 1 चेंडू 7 धावा. शेवटच्या चेंडूवरती काय होणार. मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठा संघर्ष. एकदा सामना आवडला असेल तर या सर्व खेळासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. काय खेळ झाला. हेच याचसाठी केला होता 8 तास. शेवटचा दिवस गोड व्हावा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस गोड होताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण उभा आहे. बसलेले उभे राहिले टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजता वाजता काही जण थोडे नाचणार आहेत. हीच आहे आमची खेळ त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग. शेवटचा 1 चेंडू 7 धावा. सर्वांचं लक्ष आतमध्ये आहे. मी काही सेकंद थांबणार आहे जसा कुणाल पळायला सुरू करेल, कारण तो शेवटचा चेंडू आपल्याला एन्जॉय करायचा आहे. थांबलाय, 2दा पुढे गेला, 2दा मागे आला. बरंचसं काय आतमध्ये चर्चा आहे, धाकधूक आहे, धडधड आहे, धडपड आहे, पडझड आहे. मी अनेक वेळा सांगतो, आयुष्यात जी लोक धडपड करत असतात ना, ती बाकीच्यांसाठी धड नसतात, कारण ती पडत असतात. पण खरं तर ती पडत नसतात, पडता पडता घडत असतात. शेवटचा 1 चेंडू 7 धावांची गरज. आणि इथे बॅटची एज. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. आणि याच बरोबर मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेळ येडवाडी वेताळेवाडा संघ या राजगुरू प्रीमियर लीगच्या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये जाऊन दाखल. हार्दिक अभिनंदन. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. शेक हँड कंपल्सरी आहे, हस्तांदोलन कंपल्सरी आहे. जरी संघ जिंकला असेल किंवा जरी टीम पराभूत झाली असेल, क्रिकेटचा खेळ आहे. आपण एकमेकांना शेक हँड करा, हस्तांदोलन केलं जाईल आणि मैत्रीपूर्ण लढती आपण या ठिकाणी संपन्न करतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. दोन्ही मॅच कुणालने काढून दिल्या नाही का, एलिमिनेटर पण आणि ही पण. चला, SBMCC म्हाळुंगे इंग्रज संघाचे सगळे खेळाडू आपण एका लाईनीत एका ओळीत प्रतिस्पर्धी संघाला शेक हँड करूया, हस्तांदोलन आपण करूयात. मैत्रीपूर्ण लढती संपन्न होत आहेत. संघ मालकांचं अभिनंदन. तर दोनही संघ मालकांचं अभिनंदन, विजेता संघ मालकांचं अभिनंदन. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचा जो संघ ठरला आहे त्याही संघ मालकांचं मनापासून अभिनंदन. तर सगळ्या खेळाडूंचं तोंड भरून मनापासून कौतुक आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या या दोनही टीम
बक्षीस पात्र फेरीत दाखल झाला. एक संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी बनला तर एक संघ मेगा फायनलला पोहोचतोय. दोनही टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. एकच गोष्ट उत्तम सर सांगेल, पहिले 2 चेंडू कुणाला टाकले ना, सगळेजण त्याला म्हणत असेल अरे काय बॉलिंग करतोय. नंतर ओव्हर संपली ना, तो सगळ्यांना म्हटला असेल पाहिली का माझी बॉलिंग. ही गंमत आहे त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची.